नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सारथी करिअर इन्स्टिट्यूटच्या आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण मूलभूत हक्क या टॉपिकमधील कलम 23 ते कलम 28 यांचा अभ्यास करणार आहोत। तर सुरू करूया आजच्या लेक्चरला। पहिल्यांदा आपण कलम 23 म्हणजे काय याचा अर्थ पाहूया। कलम 23 मध्ये असं सांगण्यात आलं आहे की माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी त्याचबरोबर अन्य सक्तीच्या मजुरीचे प्रकार करण्यास मनाई आहे। काय काय? माणसांचा अपव्यापार, वेठबिगारी त्याचबरोबर अन्य सक्तीच्या मजुरीचे प्रकार। जर या हक्काचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केले तर तो कायद्याने गुन्हा ठरेल आणि त्यासाठी शिक्षा देखील होऊ शकते। मी काय सांगितलं? जर या हक्काचे कोणीही उल्लंघन केले आणि कोणत्याही प्रकारे उल्लंघन केले तर तो कायद्याने गुन्हा ठरेल आणि त्यासाठी शिक्षा देखील होऊ शकते। हा हक्क भारतीय नागरिक त्याचबरोबर परकीय नागरिक या दोघांनाही हा हक्क उपलब्ध आहे। भारतीय नागरिक त्याचबरोबर परकीय नागरिक हा हक्क एखाद्याला राज्यसंस्था त्याचबरोबर खाजगी व्यक्ती या दोघांपासून संरक्षण देतो। हा हक्क एखाद्याला राज्यसंस्था त्याचबरोबर खाजगी व्यक्ती या दोघांपासून संरक्षण देतो। ओके, त्याचबरोबर न्यायालयाने बिगारी या शब्दाचा अर्थ स्पष्ट केला आहे। त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी मोडतात ते आपण बघूया। एक म्हणजे पगाराविना सक्तीचे काम करायला लावणे किंवा श्रम म्हणजे पगाराविना सक्तीचे श्रम। दुसरं म्हणजे शारीरिक क्षमतेच्या पलीकडे जाऊन काम करण्याची एखाद्याला सक्ती करणे, त्याचबरोबर इच्छेविरुद्ध काम करायला भाग पाडणे, त्याचबरोबर विशिष्ट मालकासाठी काम करणे आणि त्याच्या परवानगीशिवाय इतर कोठेही काम न करणे असा त्याचा अर्थ स्पष्ट केलेला आहे। मी काय सांगितलं? एक म्हणजे पगाराविना सक्तीचे श्रम, दुसरं म्हणजे शारीरिक क्षमतेच्या पलीकडे काम करण्याची सक्ती करणे, तिसरं म्हणजे इच्छेविरुद्ध काम करणे आणि चौथं म्हणजे विशिष्ट मालकासाठी काम करणे आणि त्याच्या परवानगीशिवाय इतर कुठेही काम न करणे असा त्याचा अर्थ स्पष्ट केलेला आहे। कुठल्या शब्दाचा? तर बिगारी या शब्दाचा अर्थ स्पष्ट केला आहे। पुढे आपण मगापासून सक्ती हा शब्द बघत आहोत। तर सक्ती या शब्दामध्ये फक्त शारीरिक व कायदेशीर सक्ती नसून आर्थिक पार्श्वभूमीमुळे उद्भवणाऱ्या सक्तीचाही त्यामध्ये समावेश होतो। ओके, फक्त शारीरिक आणि कायदेशीर सक्ती नसून आर्थिक पार्श्वभूमीमुळे उद्भवणाऱ्या सक्तीचाही त्यामध्ये समावेश होतो। पुढे माणसांचा अपव्यापार या शब्दामध्ये फक्त गुलामगिरी किंवा व्यक्तीच्या खरेदी विक्रीचा अर्थ नाही। काय बोललो मी? माणसांचा अपव्यापार यामध्ये फक्त गुलामगिरी आणि व्यक्तीच्या खरेदी विक्रीचा फक्त त्याचा अर्थ नाही, तर सक्तीने लादलेला वेश्या व्यवसाय त्याचबरोबर देवदासी या सर्वांचा यामध्ये समावेश होतो। मी काय सांगितलं? म्हणजे माणसांचा अपव्यापार या शब्दामध्ये गुलामगिरी किंवा फक्त व्यक्तीच्या खरेदी विक्रीचा अर्थ नाही, तर सक्तीने लादलेला वेश्या व्यवसाय त्याचबरोबर देवदासी या सर्वांचा यामध्ये समावेश होतो। कशामध्ये? माणसांचा अपव्यापारमध्ये। आणि यासाठी शिक्षा करण्यासाठी संसदेने अनैतिक व्यापार कायदा प्रतिबंधक 1956 म्हणजे आपण बोलू शकतो अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 संमत केला आहे। म्हणजे या बिगारी आणि माणसांचा अपव्यापार म्हणजे कलम 23 ओके, यासाठी शिक्षा करण्यासाठी संसदेने अनैतिक व्यापार कायदा 1956 संमत केलेला आहे। ओके, आता आपण काही महत्वाचे मुद्दे आपण बघूया। त्यामध्ये मी काही कायदे सांगतो, कायदे आणि त्यांचे काहींचे इयर्स आहेत, म्हणजे कायद्याचे पुढे इयर्स आहेत ते लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहेत। किमान मजुरी कायदा कधीचा आहे? 1948। त्यानंतर आहे अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956। नंतर आहे करार कामगार कायदा 1970 आणि चौथा आहे समान पगार कायदा 1976। ओके, मी काय काय सांगितलं? किमान मजुरी कायदा 1948, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956, करार कामगार कायदा 1970 आणि समान पगार कायदा 1976। पुढे आपण आर्टिकल 23 सबसेक्शन 2 23 आणि उपकलम 2 अभ्यासणार आहोत। त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की सार्वजनिक हितासाठी राज्यसंस्था देशाची सेवा करणे यासाठी आपल्या नागरिकांना सक्तीचे करू शकते। मी काय सांगितलं? सार्वजनिक हितासाठी, लक्षात ठेवा, सार्वजनिक हितासाठी राज्यसंस्था देशाची सेवा करणे यासाठी आपल्या नागरिकांना सक्तीचे करू शकते, पण हे करताना केवळ धर्म, वंश, जात किंवा अन्य कोणत्याही कारणावरून राज्यसंस्था यामध्ये भेदभाव करणार नाही। काय म्हटलो मी? केवळ धर्म, वंश, जात किंवा अन्य कोणत्याही कारणावरून राज्यसंस्था यामध्ये भेदभाव करणार नाही। ओके, कलम 23 याविषयी आपण माहिती घेतलेली आहे। आता आपण कलम 24 याविषयी माहिती घेऊया। कलम 24 यानुसार 14 वर्षाखालील मुलांना एखाद्या कारखान्यामध्ये, खाणीत किंवा अन्य धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवले जाऊ शकत नाही। मी काय म्हटलो? कलम 24 यानुसार 14 वर्षाखालील मुलांना एखाद्या कारखान्यामध्ये, खाणीत किंवा अन्य धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवले जाऊ शकत नाही।
पण धोकादायक नसलेले काम देण्यास कलम 24 अडवणूक करत नाही. म्हणजे मी काय सांगितलं, या धोकादायक काम पण धोकादायक नसलेले काम देण्यास कलम 24 प्रतिबंध करत नाही. ओके, पुढे आहे, आता आपण कायदा बघूया. बाल कामगार प्रतिबंध आणि नियमन कायदा कधीचा आहे, तर 1986चा आहे. बाल कामगार प्रतिबंध आणि नियमन कायदा 1986. 1996 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बालकामगार पुनर्वसन कल्याण निधी स्थापण्याचा आदेश दिला होता. कधी? 1996 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बालकामगार पुनर्वसन कल्याण निधी स्थापण्याचा आदेश दिला होता व कोणी जर त्या कायद्याचे उल्लंघन केले तर प्रत्येक बालकामगारासाठी 20,000 रुपये जमा करण्याचे आदेश देखील दिला होता. ओके, मी काय सांगितलं, जर कोणी त्या कायद्याचे उल्लंघन केले तर प्रत्येक बालकामगारासाठी किती रुपये, तर 20,000 रुपये जमा करण्याचे आदेश देखील दिले. त्याचबरोबर बालकांचे शिक्षण, आरोग्य व पोषण यांच्यामध्ये सुधारणा करण्याचे देखील आदेश दिले होते. पुढे बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियमन 2005 संमत करून बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोग व बाल हक्क संरक्षण राज्य आयोग त्याचबरोबर बाल न्यायालय स्थापन करण्याची तरतूद या अंतर्गत करण्यात आली. मी काय सांगितलं, बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियमन 2005 संमत करून बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोग, बाल हक्क संरक्षण राज्य आयोग त्याचबरोबर बाल न्यायालय स्थापन करण्याची तरतूद या अंतर्गत करण्यात आली. पुढे 1986च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली असून त्यामध्ये काही बदल देखील करण्यात आले आहेत. कुठल्या कायद्यामध्ये? 1986चा. 1986चा आपण कायदा कुठला बघितला होता? बालकामगार प्रतिबंध आणि नियमन कायदा 1986. या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली असून त्यामध्ये काही बदल देखील करण्यात आले आहेत. त्या जुन्या कायद्याचे नाव बदलून चाइल्ड अँड ॲडोलसेंट लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ऍक्ट असे नाव देण्यात आले आहे. मी काय सांगितलं, चाइल्ड अँड तो बघा, तो वर्ड काय आहे, ॲडोलसेंट. चाइल्ड अँड ॲडोलसेंट लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ऍक्ट असे नाव ठेवण्यात आले आहे. ओके, त्याचबरोबर कायद्यामधील तरतुदी अधिक कडक करण्यात येऊन शिक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. म्हणजे कायद्यातील ज्या तरतुदी त्या अधिक कडक केल्या आणि शिक्षेमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. पूर्वी जर आपण पाहिलं तर एकूण 18 धोकादायक उद्योगांमध्ये त्याचबरोबर 65 धोकादायक प्रक्रियांमध्ये 14 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यास बंदी होती. कुठल्या? तर एकूण 18 धोकादायक उद्योगांमध्ये आणि 65 धोकादायक प्रक्रियांमध्ये या 14 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यास बंदी होती. धोकादायक नसलेल्या कामांमध्ये प्रक्रियांमध्ये मुलांना कामावर ठेवण्यात येऊ शकत होते. म्हणजे जे व्यवसाय धोकादायक नाहीयेत अशा कामांमध्ये किंवा प्रक्रियांमध्ये मुलांना कामावर ठेवण्यात येऊ शकत होते. पण या कायद्यात सुधारणा झाल्याने या नवीन कायद्यानुसार आता 14 वर्षाखालील मुलांना कोणत्याही प्रकारच्या उद्योगांमध्ये आणि प्रक्रियांमध्ये कामावर ठेवण्यास प्रतिबंध केला आहे. जर कोणी या कलमाअंतर्गत किंवा या कायद्याअंतर्गत गुन्हा केला तर 6 महिने ते 2 वर्ष इतकी कारावासाची शिक्षा त्याचबरोबर 20,000 रुपये दंड, म्हणजे 20,000 ते 50,000 रुपये दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा दिली जाऊ शकते. काय समजलं आपण की या कायद्यात सुधारणा झाली, त्यामुळे या नवीन कायद्यानुसार 14 वर्षाखालील मुलांना कोणत्याही प्रकारच्या उद्योगांमध्ये आणि प्रक्रियांमध्ये कामावर ठेवण्यास प्रतिबंध केला आहे. आणि जर या कायद्याअंतर्गत कोणी गुन्हा केला तर 6 महिने ते 2 वर्ष इतकी कारावासाची शिक्षा त्याचबरोबर 20,000 रुपये तर 50,000 रुपये दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा दिली जाऊ शकते. आणि या कायद्याअंतर्गत पुन्हा जर कोणी गुन्हा केला तर त्या गुन्हेगाराला 1 वर्ष ते 3 वर्ष कारावासाची शिक्षा देखील होऊ शकते. ओके, आता आपण कलम 24 याविषयी पण माहिती घेतलेली आहे. म्हणजे कलम 23 आणि कलम 24 याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. आता आपण कलम 25 ते कलम 28 या गटाबद्दल माहिती घेऊया. ओके, कलम 25 ते 28 आपल्याला धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क याबद्दल माहिती सांगतो. तर त्यामधलं कलम 25 आपण पहिल्यांदा अभ्यासूया. कलम 25 यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की सत्सद विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य, धर्माचे पालन, आचरण व प्रचार करण्याचा हक्क. काय सांगितलं? सत्सद विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य, धर्माचे पालन, आचरण व प्रचार करण्याचा हक्क. सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य. बघा मी काय काय शब्द सांगितले. सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांना बाधा न आणता सर्व व्यक्तींना आपल्या सत्सद विवेकबुद्धीनुसार आपल्या आवडीच्या धर्माचा उच्चार, आचार व प्रचार करण्याचा हक्क आहे. पण एखाद्या व्यक्तीला त्यासाठी सक्ती करू शकत नाही, पण स्वइच्छेने तो स्वतः धर्मांतर करू शकतो, पण स्वइच्छेनेच.
ओके, आपण काय सांगितलं की सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांना बाधा न आणता सर्व व्यक्तींना म्हणजे कोणत्याही व्यक्तीला आपल्या सत्सद विवेकबुद्धीनुसार आपल्या आवडीच्या धर्माचा आचार, उच्चार, प्रचार करण्याचा हक्क आहे. पण एखाद्या व्यक्तीला त्यासाठी आपण सक्ती करू शकत नाही, पण स्वइच्छेने तो स्वतः कोणत्याही धर्मात धर्मांतर करू शकतो. ओके, कलम 25 मध्ये आपण फर्स्ट पॉइंट बघितला. आता आपण कलम 25 उपकलम 2 आर्टिकल 25 सबसेक्शन 2 याविषयी माहिती घेऊया. त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की यानुसार राज्यसंस्थेला पुढील बाबतीमध्ये कोणताही कायदा करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. ओके, त्या कोणत्या गोष्टी आहेत तर बघूया. धर्माच्या आचरणाशी संबंधित कोणत्याही आर्थिक, राजकीय त्याचबरोबर इतर कृतींचे नियमन करणे, त्याचबरोबर त्या बाबतीत निर्बंध घालण्यासाठी कायदा करणे. ओके, मी काय सांगितलं की कलम 25(2) नुसार ओके राज्यसंस्थेला पुढील बाबतीमध्ये कोणताही कायदा करण्याचा अधिकार आहे. कोणाला अधिकार आहे तर राज्यसंस्थेला अधिकार आहे असं सांगितलं आहे. त्यामध्ये पहिला पॉइंट काय आहे, धर्माच्या आचरणाशी संबंधित कोणत्याही आर्थिक, राजकीय त्याचबरोबर इतर कृतींचे नियमन करणे, त्याचबरोबर त्या बाबतीत निर्बंध घालण्यासाठी कायदा करणे. ओके, पुढे दुसरं काय सांगितलं, समाज कल्याण व सुधारणा तसेच सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था हिंदूच्या सर्व वर्गांसाठी त्याचबरोबर पोटभेद यांना खुले करण्यासाठी तरतूद करण्याचा अधिकार. ओके, मी काय सांगितलं, समाज कल्याण व सुधारणा तसेच सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था हिंदूच्या सर्व वर्गासाठी त्याचबरोबर पोटभेद यांना देखील खुले करण्यासाठी तरतूद करण्याचा अधिकार हा देखील राज्यसंस्थेला आहे. ओके, कलम 25 अंतर्गत 2 स्पष्टीकरणं दिलेली आहेत. ते कोणती आहेत ते बघूया. या कलमा अंतर्गत कलम 25 अंतर्गत कृपाण धारण करणे, ज्याला आपण म्हणू शकतो की स्वतःबरोबर बाळगणे, हे शीख धर्माच्या आचरणाचा भाग मानले जाते. मी काय सांगितलं, कृपाण धारण करणे, स्वतःबरोबर बाळगणे हे शीख धर्माच्या आचरणाचा भाग समजले जाऊ शकते. आणि दुसरे म्हणजे हिंदू या शब्दामध्ये शीख, जैन, बौद्ध धर्माचे आचरण करणाऱ्या व्यक्तीचा देखील समावेश होतो. मी काय सांगितलं, दुसरं म्हणजे काय, हिंदू या शब्दामध्ये शीख, जैन आणि बौद्ध धर्माचे आचरण करणाऱ्या व्यक्तींचा देखील समावेश होतो. ओके, कलम 25 याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. आता आपण कलम 26 याच्याविषयी माहिती घेऊया. त्याची हेडिंग अशी आहे की धार्मिक संस्थांचा कारभार पाहण्याचा हक्क. काय आहे, धार्मिक संस्थांचा कारभार पाहण्याचा हक्क. सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांना बाधा न आणता धार्मिक संप्रदाय किंवा संस्थांना पुढील स्वातंत्र्य दिलेले आहेत. मी काय सांगितलं इथे पण ते 3 शब्द महत्वाचे आहेत. सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांना बाधा न आणता धार्मिक संप्रदाय किंवा संस्थांना पुढील स्वातंत्र्य दिलेले आहेत. ते म्हणजे धार्मिक कारणासाठी धार्मिक संस्था व विश्वस्त संस्था स्थापन करणे. मी काय सांगितलं, धार्मिक कारणासाठी धार्मिक संस्था व विश्वस्त संस्था स्थापन करणे व त्यांचे व्यवस्थापन करणे. दुसरं म्हणजे काय, धार्मिक बाबतीमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था स्वतः पाळणे. तिसरं म्हणजे काय, स्थावर व जंगम मालमत्ता संपादन करणे व बाळगणे. आणि चौथा आहे कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करणे. ओके, मी काय सांगितलं, सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांना बाधा न आणता धार्मिक संप्रदाय किंवा संस्थांना पुढील स्वातंत्र्य दिलेले असतील. त्यामध्ये पहिलं काय होतं, धार्मिक कारणांसाठी धार्मिक संस्था व विश्वस्त संस्था स्थापन करणे व त्यांचे व्यवस्थापन करणे. ओके, म्हणजे धार्मिक संस्था व विश्वस्त संस्था स्थापन करणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे हा पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट असा आहे की धार्मिक बाबतीमध्ये आपल्या व्यवहाराची व्यवस्था स्वतः पाळणे. तिसरा आहे स्थावर व जंगम मालमत्ता संपादन करणे किंवा बाळगणे. आणि चौथा आहे कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करणे. ओके, आता आपण कलम 25 आणि कलम 26 याबद्दल माहिती घेतली. आता आपण कलम 25 आणि कलम 26 यामध्ये एक सूक्ष्म फरक आहे तो बघूया. कलम 25 यानुसार व्यक्तीच्या धार्मिक हक्काची हमी दिली आहे, तर कलम 26 नुसार धार्मिक संप्रदायाच्या हक्काची हमी दिली आहे. कलम 25 नुसार काय सांगितलं मी, व्यक्तीच्या धार्मिक हक्कांची हमी दिली आहे, तर कलम 26 नुसार धार्मिक संप्रदायाच्या हक्कांची हमी दिलेली आहे. कलम 25 नुसार व्यक्तीच्या, कलम 26 नुसार धार्मिक संप्रदायाच्या. ओके, कलम 25 सारखेच कलम 26च्या स्वातंत्र्याला सुद्धा काही बंधने आहेत. जसं आपण ते 3 शब्द बघितले, ते म्हणजे सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांना बाधा न आणता हे दोन्हीही हक्क म्हणजे कलम 25 नुसार दिलेला हक्क आणि कलम 26 नुसार दिलेला हक्क हे दोन्हीही हक्क आपण उपभोगू शकतो. काय म्हणून, तर सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांना बाधा न आणता. ओके, पुढे सर्वोच्च न्यायालयाने
असे म्हटले आहे की धार्मिक संप्रदायाने काही अटी पूर्ण केल्या पाहिजेत. एक म्हणजे त्याला स्वतंत्र आणि विशिष्ट असे नाव असायला हवे. दुसरं म्हणजे ती एक साधारण संघटना असली पाहिजे. आणि तिसरं म्हणजे आत्मिक उन्नतीसाठी आवश्यक असणारी विश्वास प्रणाली त्यांच्याजवळ आहे अशा व्यक्तींचे गट असणे आवश्यक आहे. मी काय सांगितलं? सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की धार्मिक संप्रदायाने काही अटी पूर्ण केल्या पाहिजेत. एक म्हणजे त्याला स्वतंत्र आणि विशिष्ट असे नाव असायला हवे. दुसरे म्हणजे एक साधारण संघटना ती असली पाहिजे. आणि तिसरं म्हणजे आत्मिक उन्नतीसाठी आवश्यक असणारी विश्वास प्रणाली त्यांच्याजवळ आहे अशा व्यक्तींचे गट असणे आवश्यक आहे. पुढे आता आपण कलम 27 विषयी माहिती घेऊया. कलम 27 ची हेडिंग अशी आहे की एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी कर आकारण्याचे स्वातंत्र्य किंवा कर देण्याचे स्वातंत्र्य. ओके, एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी कर देण्याचे स्वातंत्र्य कलम 27 आपल्याला याबद्दल सांगतं. तर आपण बघूया त्यामध्ये आता कोणत्याही व्यक्तीला असे कर देण्याची सक्ती केली जाणार नाही ज्या करांचे उत्पन्न याचा वापर म्हणजे करांचे उत्पन्न आहे त्याचा वापर हे एखाद्या विशिष्ट धर्माच्या प्रसारासाठी किंवा रक्षणासाठी होणार असेल. मी काय सांगितलं? कोणत्याही व्यक्तीला असे कर देण्याची सक्ती केली जाणार नाही म्हणजे कुठल्याही व्यक्तीला असे कर देण्याची जबरदस्ती करणार नाही ज्या करांचे उत्पन्न हे एखाद्या विशिष्ट धर्माच्या प्रचारासाठी किंवा रक्षणासाठी होणार असेल. म्हणजेच कर रूपाने गोळा केलेला सार्वजनिक निधी आहे तो राज्याने विशिष्ट धर्माच्या विकासासाठी वापर करता येणार नाही. म्हणजे कर रूपाने गोळा झालेला जो काही सार्वजनिक निधी आहे तो राज्याने विशिष्ट धर्माच्या विकासासाठी वापर करता येणार नाही. म्हणजे या सर्व करांचा वापर हा सर्व धर्माच्या विकासासाठी कामकाजासाठी केला जाऊ शकतो. म्हणजे हा जो सर्व करांचा वापर आहे तो सर्व धर्मांच्या विकासासाठी किंवा कामकाजासाठी केला जाऊ शकतो पण एका विशिष्ट धर्माच्या विकासासाठी करता येणार नाही. या कलमामध्ये फक्त कर आकारण्यावर बंदी आहे, शुल्क आकारण्यावर नाही. शुल्क आकारू शकतात. ओके, मी काय सांगितलं? या कलमामध्ये या हक्कामध्ये फक्त कर आकारण्यावर बंदी आहे, शुल्क आकारण्यावर नाही. शुल्क ते आकारू शकतात. ओके, आपण काय पाहिलं कलम 27 मध्ये की एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी कर देण्याचे स्वातंत्र्य. ओके, त्यामध्ये आपण काय पाहिलं? कोणत्याही व्यक्तीला असे कर देण्याची सक्ती केली जाणार नाही ज्या करांचे उत्पन्न याचा वापर हे एखाद्या विशिष्ट धर्माच्या प्रसारासाठी किंवा रक्षणासाठी होत असेल. म्हणजेच कर रूपाने गोळा झालेला जो काही सार्वजनिक निधी आहे तो राज्याने विशिष्ट धर्माच्या विकासासाठी त्याचा वापर करता येणार नाही. म्हणजे या सर्व करांचा वापर हा सर्व धर्माच्या विकासासाठी किंवा कामकाजासाठी केला जाऊ शकतो. आणि या कलमामध्ये फक्त कर आकारण्यावर बंदी आहे, शुल्क आकारण्यावर बंदी नाही. ओके, कलम 27 याविषयी पण आपण माहिती घेतलेली आहे. आता आपण कलम 28 याविषयी माहिती घेऊया. त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की काही शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण, धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य. मी काय हेडिंग सांगितली? काही शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण, धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य. ओके, त्यामध्ये काय सांगितलं आहे की पूर्णपणे राज्याच्या निधीतून चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. 3 पॉइंट आपल्याला बघायचे. त्यातला पहिला पॉइंट आहे संपूर्णपणे राज्याच्या निधीतून चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. दुसरा म्हणजे राज्याद्वारे प्रशासन होत असलेल्या राज्याद्वारे प्रशासन होत असलेल्या पण धार्मिक शिक्षण देण्याच्या हेतूनेच देणगीमधून विश्वस्त निधीतून चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देता येऊ शकते. मी काय सांगितलं? पहिल्या केसमध्ये तर धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही, दुसऱ्या केसमध्ये धार्मिक शिक्षण दिले जाऊ शकते. पण काय अट आहे? राज्याद्वारे प्रशासन होत असलेल्या पण धार्मिक शिक्षण देण्याच्या हेतूनेच देणगीमधून विश्वस्त निधीतून चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देता येऊ शकते. इथे हेडिंग काय आहे? राज्याद्वारे प्रशासन पण धार्मिक शिक्षण देण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या. ओके, आणि धार्मिक शिक्षण देण्याच्या हेतूने जी देणगी आहे त्या निधीतून चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देता येऊ शकते. आणि तिसरं आहे राज्याने मान्यता दिलेल्या त्याचबरोबर राज्याकडून निधीही प्राप्त होणाऱ्या म्हणजे राज्याने मान्यता दिलेल्या आणि राज्याकडून निधीही प्राप्त होणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण द्यायचे असेल तर त्या संबंधित व्यक्तीची किंवा त्या व्यक्तीच्या किंवा त्या विद्यार्थ्याच्या पालकांची परवानगी घ्यावी लागेल आणि ते कंपल्सरी आहे. त्यांच्या संमतीशिवाय धार्मिक शिक्षण किंवा उपासनेमध्ये सहभागी होण्यासाठी जबरदस्ती करता येणार नाही. तिसरा पॉइंट मी काय सांगितला? राज्याने मान्यता दिलेल्या त्याचबरोबर राज्याकडून निधीही प्राप्त होणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये
जर धार्मिक शिक्षण द्यायचे असेल तर त्या संबंधित व्यक्तीची किंवा त्याच्या पालकांची परवानगी घ्यावी लागेल आणि त्यांच्या संमतीशिवाय धार्मिक शिक्षण उपासनेमध्ये सहभागी होण्यासाठी जबरदस्ती केली जाणार नाही. ओके, आता आपण पुढे एक छोटासा कॉलम बघूया. त्यामध्ये काय सांगितलं आहे की संपूर्णपणे राज्याने चालवल्या जाणाऱ्या संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणावर पूर्णपणे बंदी असेल. कुठे तर संपूर्णपणे राज्याने चालवल्या जाणाऱ्या संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणावर पूर्णपणे बंदी असेल. दुसरं काय सांगितलंय की देणगी त्याचबरोबर विश्वस्त संस्थेने स्थापन केलेल्या संस्था यामध्ये धार्मिक शिक्षणास परवानगी आहे. मी काय सांगितलं, देणगी त्याचबरोबर विश्वस्त संस्थेने स्थापन केलेल्या संस्था त्यासाठी धार्मिक शिक्षणात परवानगी आहे. ओके, आपण आपण जे वरती पाहिलं तोच खाली चार्ट मी छोटे एकदम आपण बोलतो ना एक छोटा प्रिसाइज मध्ये मांडून ठेवलेला आहे. वरती जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तेच एक शॉर्ट मध्ये मी खाली चार्ट रूपात मांडलेलं आहे. तिसरं काय सांगितलेलं आहे, राज्याने मान्यता दिलेल्या संस्था त्यामध्ये स्वेच्छेनुसार धार्मिक शिक्षणास परवानगी. राज्याकडून मदत मिळणाऱ्या संस्था त्यामध्ये पण स्वेच्छेनुसार धार्मिक शिक्षणास परवानगी. पहिलं काय पाहिलं आपण, संपूर्णपणे राज्याने चालवल्या जाणाऱ्या संस्था यामध्ये धार्मिक शिक्षणावर पूर्णपणे बंदी. मी काय सांगितलं, संपूर्णपणे राज्याने चालवल्या जाणाऱ्या. दुसरं काय, देणगी त्याचबरोबर विश्वस्त संस्थेने स्थापन केलेल्या संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देता येऊ शकते, म्हणजे धार्मिक शिक्षणास परवानगी आहे. पण राज्याने मान्यता दिलेल्या संस्था आणि राज्याकडून मदत मिळणाऱ्या संस्था म्हणजे मान्यतावाल्या आणि मदत मिळणाऱ्या या दोघांमध्ये पण स्वेच्छेनुसार धार्मिक शिक्षणामध्ये परवानगी आहे. ओके, अशा रीतीने आपला कलम 28 पण आपण अभ्यासून झालेला आहे आणि आता आपण कलम 23 ते कलम 28 याविषयी पूर्ण या लेक्चरमध्ये माहिती घेतलेली आहे. आजचं लेक्चर झालेलं आहे. थँक्यू.